मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। जालना शहरामध्ये महागाई विरोधात काँग्रेसने मोठं आंदोलन केलंय। मेलोडी चॉकलेट आणि झालीमुडी देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेले कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। शहरातील बस स्थानक परिसरातील नागरिकांना यावेळी मेलोडी चॉकलेट आणि झालीमुडी वाटण्यात आली। मोदी सरकार वारंवार महागाई कमी करण्याचं आश्वासन देत होतं, परंतु मोदी सरकारच्या काळात महागाई दररोज वाढत असल्याची टीका यावेळी करण्यात आली। त्याचबरोबर इंधनाचे दर आणि इंधन टंचाईवर देखील काँग्रेस पक्षाने टीका केली आहे। केंद्र आणि राज्य सरकारने महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। पाहूयात। काँग्रेसचे खासदार जो कल्याणराव काळे साहेब आहेत त्यांनीच आम्हाला या ठिकाणी आदेश दिलेले की पेट्रोल डिझेलचे भाव आणि शेतकरी त्रस्त आहेत, या संदर्भात काँग्रेसचं मोठं एक आंदोलन या ठिकाणी झालं पाहिजे, ही भूमिका त्यांची घेऊनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। दिल्लीमधले काही संसदची टीम बाहेर त्या ठिकाणी गेलेली, त्यामध्ये त्या संसदेच्या टीममध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यामुळे ते इथं येऊ शकले नाहीत। पण आम्ही काँग्रेसचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही छोट्या छोट्या टाक्या घेऊन बिचारे लाईनमध्ये उभा आहे आणि पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव दर 2 दिवसाला सरकार त्या ठिकाणी वाढवतो। 4 वेळेस आतापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी भाव वाढवले। ही शेतकऱ्यावरती कष्टकऱ्यावरती अन्यायाची बाब त्या ठिकाणी सरकारने निवडणुकीत घोषणा देताना सगळ्यांना सबका साथ सबका विकास या ठिकाणी म्हणलेले, पण सगळं भकास कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। अनेक विद्यार्थ्यांची नीट परीक्षा लीक झाली, त्याचा परिणाम सगळ्या देशावरती त्या ठिकाणी झालेला। अनेक उद्ध्वस्त कुटुंब त्या ठिकाणी झाले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या त्या ठिकाणी केल्या, अनेक पेट्रोल पंपावरती मारामाऱ्या त्या ठिकाणी चालू आहेत आणि हे घराघरापर्यंत याचं लोन त्या ठिकाणी पसरते आणि याला सर्वस्वीच त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी जबाबदार आहे। हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांच्या विरोधी सरकार त्या ठिकाणी आहे। या सरकारनं जे भाव डिझेलचे आणि पेट्रोलचे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कधीही वाढू दिले नाही, लोकांना त्रास कधी जाणू दिला नाही, त्याच पद्धतीचं सरकारनं आजही हे धोरण त्या ठिकाणी स्वीकारावं, नाही तर ही आग वाढत जाणार आहे, सरकारला ते मागत त्या ठिकाणी पडणार। यानंतर आता काँग्रेस पक्षाची भूमिका काय असते? यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सोबत उभा आहोत। त्यांना जे सरकार जर त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी जात असेल, त्यांना त्रास होत असेल, शेतकऱ्यांना त्रास होत असेल, आता बियाण्याच्या भावासंदर्भामध्ये आता उद्या त्या ठिकाणी जून महिना सुरू होतोय, शेतकऱ्यांचे कामच त्या ठिकाणी चालू आहे, पण मोठ्या प्रमाणामध्ये बियाण्याचे सुद्धा इथं काळा बाजार त्या ठिकाणी होणार आहे, त्याचे भाव त्या ठिकाणी वाढणार आहे। तर या शेतकऱ्यांच्या सगळ्या धोरणाच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष पहिल्याही पाठीमागं खंबीरपणे त्या ठिकाणी उभा होता, आजही उभा राहणार आहे आणि उद्या त्या ठिकाणी उभा राहणार आहे।